पाहता लोचनी रूप 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 पाहता सुख झाले वो साजनी हो, सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा हो, तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हो, म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा हो, तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगम, सर्व सुखाचे आगम
आगर सर्व सुखाचे 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 आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर देवी वर बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरे 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 हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि हरिदासाची मज उपजवा जन्मांतरे हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा म्हणसी काही मागा म्हणसी काही मागा हेची देवा पांडुरंगा हेची संता लोटांगणी संता लोटांगणी जाता लागन मनसी काही मागा मनसी काही मागा हेची देवा तुका म्हणी अंगी
तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी शक्ती देईना तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी शक्ती मनसी काही खबर घुमाई खबर हरिभक्तीपरायण पंडित महाराज आर्वीकर टाळी वाजवा टाळी कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज ठला विठ्ठला कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव बजरंगबली हनुमान जी महाराज स्वामी दिव्यानंद महाराज ठला विठ्ठला घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही माग हीच दिग पांडुरंग संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी म्हणसी काही माग हेची देग पांडुरंग तुका म्हणी अंगी शक्ती देईनाची रंगी म्हणसी काही माग हिची देग पांडुरंग विठ्ठल
नवीन शतपत्र विशाल नेत्रम बिंबाधरं सजलमेरुचिं मनोज्ञं मंदस्मितं मधुरसुन्दरमन्दयानं श्रीनन्दनन्दनमहं मनसा नमामि। हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाय। गंगा तरंग रमणीय जटा कलापं गौरी निरंतर विभूषित वामभागं नारायण प्रियमनंग मदापहारं वाराणसीं पुरपतिं व्रज विश्वनाथं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची घ्यावे घ्यावे माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। भगवान परात्पर पूर्णोत्तम अकारण करुणावरणालय दीनबंधू दीनानाथ भक्तवांशा कल्पतरू भगवान श्री पंढरीनाथाच्या कृपेनं माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ बाबा नामदेवराय आदी करून सर्व संतांच्या आशीर्वादानं
ब्रह्मलीन पूजनीय दिव्यानंद स्वामीजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव महामंडलेश्वर पूजनीय स्वामीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने तिसऱ्या तपाच्या वाटेवरती वाटचाल करत आहे. तिसरं तप 3-4 वर्षांनी पूर्ण होईल या पुण्यतिथी महोत्सवाला. पूजनीय स्वामीजी महाराजांची कृपा आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग, हनुमंत बाबांच्या दर्शनाचा योग, आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरुबंधू स्वामी राघव चैतन्यजी महाराज, सुभाषजी महाराज यांच्या योगाने, यांच्या आज्ञेने, खरं म्हणजे ऋषिकेशला शिकत असताना पूजनीय स्वामीजी महाराज जेव्हा येत असायचे, त्यांचा प्रवास ऋषिकेश हरिद्वारकडे वर्षातून अनेक वेळा होतो. दोन 2012 मध्ये मी त्या ठिकाणी 12-13 मध्ये मी शिकत असताना हे 2 रत्न मला त्या ठिकाणी भेटले. विशेषतः ही सांगायची आहे मला, महाराष्ट्रात आपण एकमेकाला भेटलो तर कौतुक नाही वाटायचं. मी लहान होतो, संस्था सुटली जोग महाराजांची आणि ऋषिकेशला गेलो. इतक्या दूर गेल्यानंतर कोणीतरी आपलं भेटण्याची गरज आहे. हे 2 ब्रह्मचारी त्या ठिकाणी भेटले, आपल्या भागातले नाही आहेत, आपल्या राज्यातले आहेत. हीच खूप मोठी गोष्ट वाटली. कोणीतरी सहारा देण्यासाठी. मी लहान आहे, 2 मोठे गुरुबंधू आहेत आणि त्यातली त्यात स्वामीजी महाराजांचं त्या ठिकाणी आगमन होत असायचं. असं वाटतं जेव्हा लेख सासरी राहते ना आणि आई भेटायला येते ना आपल्या लेकीला, तर स्वामीजी जेव्हा येत असायचे आम्हाला असं वाटायचं आमची आई आली. विठाल विठ्ठल. महाराष्ट्रामधून तिकडे यायचं, एवढा मोठा प्रवास करत यायचं, असं वाटायचं आई भेटायला आली, आमचा पंढरीनाथ भेटायला आलाय आम्हाला. स्वामीजी महाराजांनी त्या ठिकाणी यावं, आम्हाला दक्षिणा द्यावी. आता काही वाटत नाही, पैशाचा बाजार झालाय, ठरवल्याशिवाय कोणी जायला तयार नाही. अरे मागायचं सोडा, लक्ष्मी पाठीमागे लागेल. भीक मागितल्यासारखं जर मागायची सुरुवात केली ना तर काही भेटायचं नाही, पण त्याच्या चरणावरती एकदा सोडा, सगळं काही मिळेल. त्या ठिकाणी राहत होतो, मधुकरी मागून खायचो आम्ही. जसं आळंदीला खायचो तसं तिथे आहे ऋषिकेशला. स्वामीजींनी 200 रुपये 500 रुपये दिले की असं वाटायचं भरपूर झाले. आता पाकिट कमी पडलं तर भांडतात माणसं. माफी मागून बोलतो, माझा उद्देश काही वाईट नाही आहे, पण स्वामीजी महाराजांचं एक अपार प्रेम. महाराष्ट्रातला विद्यार्थी कोणी कुठल्याही जिल्ह्यातला असू द्या, त्याला आपल्या आईचं प्रेम देणारी व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्वामीजी महाराज. माझे गुरुदेवी आहेत. मी स्वामीजींकडे पाहिलं की मला माझ्या गुरुदेवांकडे पाहिल्यासारखं वाटतं. 15 वर्षापासून मी माझ्या गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये आहे. पूजनीय स्वामी महादेवानंद भारती महाराज, त्यांच्याच आज्ञेने या ठिकाणी सर्व शिक्षण वगैरे इथपर्यंत आलेलो आहे. आणि आपल्या सर्वांचं दर्शनाचं योग, विशेषतः या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ही सुंदर अशा प्रकारची चालू आहे आणि तीही आईच सांगते आहे. परत आईच्या मुखामधून श्रवण करण्यासाठी मी पहिल्यांदाच पाहिलं महाराज ताईंना. पाहिल्यावर असं वाटलं
ते जे शब्द होते, कधी न आपण जवळ आलो, पण आल्याबरोबर पहिल्यांदा सांगितलं, बाळा जरा तब्येतीकडे लक्ष द्या दोघेही तुम्ही, सारखेच दिसताय. म्हटलं बरोबरच राहिलेलो आहे ना ऋषिकेशला, मधुकरीच मागून खाल्लेली आहे. आता तुमच्या पदराखाली आलोय, तुम्हीच मोठे करायचंय. आता विठाल हे संत कसे आहेत सांगू तुम्हाला. ज्ञानोबराय तुकोबरायांनी वर्णन केलंय, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वृंदावनला मी राहत असताना एक संतांचं भजन ऐकायचं, ब्रह्मानंद स्वामीजी महाराज. खूप सुंदर आहे. संत कसे आहेत तुम्हाला सांग. संत परम हितकारी, संत परम हितकारी, जगत माही संत परम हितकारी. त्रिगुणातीत फिरत तनु त्यागी, रति जगत से न्यारी. ब्रह्मानंद संतन संग सोहत, मिलत है प्रगट मुरारी. जगत माही संत परम हितकारी. त्रिगुणातीत फिरत तनु त्यागी, त्यांना काही गरज नाही आहे या संसाराची. आपल्यामध्ये का राहतात ते तर आपलं कल्याण करण्याकरता. या रस्त्यावरची जे आम्ही आहेत ते साधू महात्म्यांमुळे आहेत महाराज. इथे जर नसतो तरी कुठल्या तरी कंपनीत जाऊन पडलो असतो. अवतार तो धराया कारण, अवतार तो धराया कारण, उधराया उधराया राघव स्वामी महाराजांना सुभाषजीला सांगेल, अशा महापुरुषाच्या सानिध्यामध्ये राहताय, अनंत जन्माचं पुण्य आहे महाराज. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन. संताचं सानिध्य घेण्यासाठी, मिळण्यासाठी, प्राप्त होण्यासाठी श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये सांगितलंय, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं चलबती पुरुषो जदा वै. संतांचं सानिध्य आणि त्यांचा सत्संग भेटणं अनेक जन्माचं फल आहे, पुण्य आहे. आत्ताच स्वामीजी महाराज परिक्रमाही करून आले. आनंद वाटला. संतांच्या सानिध्यातच हे सुस्त महाराज. ही वैराग्य कुठे येतं? संतांच्या सानिध्यामध्ये. ही पैसा, ही स्टेट कोणाच्याच बरोबर येणार नाहीये महाराज. किती कमवा. आमचे गुरुदेव सांगत असतात, अरे किती कमवणार, किती कमवणार आहेस तू. घुस माहितीये तुम्हाला? घुस ती नुसती उकिरडा काढीत असते. असं उकरते ना, ते घुशीत ना आपल्यात काही बदल नाही मला. म्हणजे बाबा म्हणतात, अरे त्या घुशीला विचारलं, म्हटले का ग किती दिवस उकरायचंय? ती म्हणते डोक्यापर्यंत ढीग आला ना बंद करते. तिच्या डोक्यापर्यंत ढीग आला की त्या ढिगावर जाऊन बसते, मग वर बघते डोक्यावर आलंय. अरे किती दिवस उकरायचंय? कधी जाणार आहे? कोणाच्या हातामध्ये नाहीये. कधी तुमचा खटका बंद करेल ना देव. अरे अशा साधू पुरुषांची सेवा करा, बरोबर तेच येणार आहे, दुसरं काही बरोबर येणार नाही. म्हणून स्वामीजी महाराजांकडे पाहिलं म्हणजे मला आमचे गुरुदेवच आठवतात. त्यांच्यानुसार तुम्ही फोटो जर पाहिला तर एक दिसतील तुम्हाला ते. आणि अशा पूज्य महाराजांचा संग आपल्या सर्वांना लाभतोय. समोर भक्तराज हनुमानजी बाबा आहेत. आपल्याकडे वेळ थोडा आहे. नाथ महाराजांनी वर्णन केलंय, 1 तास उरला खटवांग रयासी. आपल्याकडे तेवढाही नाहीये, 2 तास आहे आपल्याकडे.
राघव महाराज माझ्याकडून सगळाच अभंग सुटेल असं काही आपलं ठरलेलं नाही बरं. स्वामीजींची सेवा जेवढी करायचा प्रयत्न करू. समोर महाराजांचं नाव मला जीवन भारतीजी, भारती म्हटल्यावर मी भारती बाबा आले होते, बरोबर आहे. आमची 800 वर्षाची परंपरा आहे स्वामी गंगा भारती महाराजांची. इथे दुसरे गंगा भारती महाराज आहेत बघा तुमच्या शेजारी, सिंघोना दैठण्याला. आमच्याच परंपरेमध्ये ईश्वर भारतींच्या नंतर टिक्कम भारती महाराज झाले. त्या टिक्कम भारती महाराजांचे शिष्य गंगा भारती, त्यांची कोळवाडीला समाधी आहे, पण या भागामध्ये ते जास्त राहिल्यामुळे त्यांचे अनेक मंदिरे इकडे आहेत. आमचे महाराज संस्थांवरती 14व्या पिढीमध्ये सध्या विद्यमान आहेत. 1111 पासून आमच्या संस्थांची गादी चालत आलेली. त्या परंपरेमध्ये गुरुदेवांची सेवा करण्याचा योग मलाही प्राप्त होतोय. जास्त वेळ आपला घेणार नाही. श्रीमंत श्री तुकोबारायांचा अभंग उपांत्य दिवसाची सेवा आहे. थोडक्यामध्ये आपल्या या ठिकाणी आपल्या सानिध्यामध्ये करण्याचा, चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. श्रीमंत श्री तुकोबाराय अभंग लिहित असताना या अभंगाच्या दुसऱ्या चरणाने सुरुवात होते. याच्यामध्ये देव बोलतायत, नंतर पहिलं चरण आहे. देव मागे लागलेले आहेत. अरे काहीतरी मागा. मागा म्हटल्यावर आपल्यासारख्याकडे पाहिल्यावर चालतं ते. आपण मागण्यासाठी जन्माला आलेलो आहे. तुकोबारायला देवाने म्हणावं, अहो मागा, मागण्याची आस पाहे मुखाकडे. देव असं तोंडाकडे पाहतो. तुकोबाराय काहीतरी मागावं. मागा म्हटल्यानंतर आपल्या तोंडाकडे पाहावं लागेल. आपल्याला सवय आहे ती मागण्याची. तुकोबाराय म्हटले, अरे मला काही कशाचीच गरज नाहीये. माझ्या संसारामध्ये काही कमी नाहीये. सर्व सुख आल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख आलो सर्व अलंकार, सर्व सुख आलो सर्व अलंकार, सर्व सुख आलो सर्व अलंकार. सर्व अलंकार, सर्व सुखालो सर्व अलंकार. आनंद निर्भय डुलातो, आनंद निर्भय डुलातो, सर्व सुखालो सर्व अलंकार, सर्व सुखालो सर्व अलंकार. तुकोबाराय म्हणतात, माझ्याकडे काहीच कमी नाही, सर्व सुख लिहालो आणि सर्व अलंकार. आता अलंकार म्हटल्यानंतर तुमच्या काय लक्षात येईल? गायनाचार्यांच्या लक्षात येईल अलंकार. विशारद मधले, मृदंगाचार्य म्हटल्यानंतर पखवाजातले, माता माऊल्या म्हटल्यावर अलंकार कुठले आठवतील? जे चोर ठोकून नेतात काढून गळ्यातून ते अलंकार. आमच्या वारकरी संप्रदायाचे अलंकार आहेत. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हे तुकोबारायचे अलंकार आहेत. देवाला किती मागावं म्हणतो. तुकोबारायचं काय वैशिष्ट्य आहे महाराज? कधी काही मागितलं नाही, काहीच नाही बरं घरी. पण आपल्या संसारिक लोकाला जर कोणी म्हटलं मागा, तर महाराज आपले प्रमाण माहितीच सगळ्याला, मागतच राहतो. आपल्याला तुम्हाला सांगू का मागण्याची कशी सवय आहे? तुम्ही ते हे घालता का सत्यनारायण वगैरे? सत्यनारायण चालतो तुमच्याकडे? सत्यनारायण जर घातलाच तर ती सुरुवात खूप सुंदर आहे महाराज. तसं मागण्याची आस एवढी असते त्यांची, ते छोटासा सत्यनारायण पण रेल्वेचे डबे मागतात महाराज. पण ती सुरुवात कशी सांगू सत्यनारायणाची? तो पहिल्यांदा पूजा मांडायची म्हटल्यावर दुकानात जातो. दुकानात गेल्यानंतर तो किराणा दुकानवाल्याला तो बोलतो, असं असं सामान द्या.
तो म्हणतो खायला पाहिजे का देवाला पाहिजे? पहिल्यांदा काय बोलतो? म्हणजे खायचं वेगळं आणि देवाचं वेगळं. म्हणजे खायला पाहिजे असल्यावर 500 रुपये किलो आलं आणि देवाला पाहिजे म्हटल्यावर कुचक्या खारका, खौट झालेलं खोबरं, सडलेली पानं. हे कोणाला? देवाला. आणि मागतो काय? क्षेम, आयु, स्थैर्य, चतुष्पदानां, द्विपदानां. किती मोठी लंबी यादी आहे. आयुष्य दे, क्षेम दे, स्थैर्य दे, संपत्ती दे, धन दे. त्यातली त्यात घरातलं मागतो, दारातले लई मागतो. चतुष्पदानां म्हणजे आमच्या दारातली 4 पायाची शेळ्या मेंढ्या सुखी राहू दे. द्विपदानां म्हणजे आमच्या दारातली कोंबडे सुखी राहू दे. विठ्ठल विठ्ठल. देवाला कधीतरी अर्थ विचारित जा, याचा अर्थ काय होतो बाबा? असलं मागणं आहे आपलं. त्याला द्यायचं कुचक आणि घ्यायचं चांगलं. महाभारतामध्ये भगवान झोपलेले आहेत. मी जास्त मोठं चरित्र सांगणार नाही त्या युद्धाचं. भगवान झोपलेले आहेत आणि दुर्योधन आलेला आहे मागायला. उशाला बसलाय. अर्जुन नंतर आलाय, चरणाजवळ बसलाय. अहंकार आहे. देवाच्या पायाजवळ का बसेन मी? डोक्याजवळ बसला. हे पायाजवळ बसलेले आहेत अर्जुन. आणि भगवान जेव्हा उठले आणि पाहिलं तर समोर कोण दिसणार आहे? अर्जुन. अरे अर्जुना केव्हा आलास? असं बोलल्याबरोबर हा म्हटला मी पहिले आलोय. त्याला वाटलं याने पहिल्यांदा मागितलं तर आपलं सगळंच जाईल. मी मागणार आहे. माग म्हटले, तुला काय पाहिजे? 2 गोष्टी आहेत माझ्याकडे. एकीकडे सैन्य, एकीकडे मी आहे. दुर्योधनाने विचार केला, याच्यामध्ये काय आहे? हा चोर कुठला? दही माखन चोरणारा. याच्याकडे काय आहे? याचं सैन्य घ्यावं. याला एकट्याला घेऊन काय करावं? त्याने सैन्य मागितलं आणि याने काय मागितलं? काय पाहिजे म्हटले अर्जुना तुला? म्हटले तू पाहिजे. जो संसारिक बनून गेलेला आहे तो देवाचं मागतो, पण जो भक्त बनून गेलेला आहे त्याला जीवन मरणाची काळजी नाहीये. तो देवालाच मागतो. विठ्ठल आपली तीच अवस्था आहे. आपण भक्ती म्हणून देवाकडे जात नाही, आपण संसार म्हणून देवाकडे जातो. काय मागतो? देवाचं मागतो. देवाचं मागत जाऊ नका, देवाला मागत जा. कधी जर देवाकडे गेले आणि देव जर आला ना, महाराज तुम्ही किती श्रीमंत आहे तो. एखाद्याला वाटत असेल या सप्ताहामध्ये आम्ही खूप पैसे दिले, खूप पंक्ती घातल्या, खूप दान दिलं. अरे तुला जर त्याने नाही दिलं तर तू कुठलं देणार आहेस? तुझ्यावर उपकार आहेत त्याचे. या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत असेल तर फक्त देव, बाकी कोणी नाही आहे. आपण भिकारी आहे. या जगात 2 प्रकारचे भिकारी आहेत महाराज. एक स्टँडर्ड भिकारी आणि एक गरीब भिकारी. सगळे मागणारेच. श्रीमंत असेल तोही मागतो, जो गरीब आहे तोही मागतो. या मंदिराच्या दारामध्ये जो बसून मागतो तो गरीब आहे. 1 रुपये 2 रुपये मागत असेल. जो श्रीमंत आहे, ज्याची फॅक्टरी बंद पडलेली आहे, तो आज जाऊन काय मागतो? फॅक्टरी चालू होऊ दे, पोराला नोकरी लागू दे. मग कोणचा चांगला भिकारी, बाहेरचा का आतला? विठ्ठल विठ्ठल. अरे सगळे भिकारी आहेत या जगामध्ये. दाता तोची सर्वात महत्वाचा म्हणजे भगवान परमात्मा आहे. दाता एक राम, भिकारी सारी दुनिया. दाता एक राम, भिकारी सारी दुनिया. दाता एक राम. या जगामध्ये फक्त दाता कोण असेल? राम आहे. राम देव आहे. तो देणार आहे. देव म्हणजे देणार आहे. आपण फक्त मागणार आहे. म्हणून आपल्या सारख्याची मागण्याची अवस्थाच नाही आहे की आपण काहीतरी चांगलं मागू. तुकोबरायाला देव पाठी मागे लागतो, नाही मागत महाराज. तुकोबरायची परंपराच आहे. 8 पिढ्यापासून परमार्थ आहे घरामध्ये. तुकोबराय जन्माला येण्यापूर्वी त्यांची माता पिता वारी करत असायची. 8 पिढ्यापासून वारी आहे.
तुकोबरायांच्या माता पित्याचं नाव काय? बोलोबा आणि कनकाई. पंढरीला महिन्याला जायचं बोलोबांनी. खूप श्रीमंती आहे, खूप मोठा परमार्थ आहे, पण तो परमार्थ चालवणारा नाहीये घरामध्ये. म्हणून महाराजांना काळजी नव्हती, पण आई साहेबांना काळजी असायची. म्हणून एक वेळेस महाराजांना म्हटले बोलोबा सावकारांना की मला यायचंय, तुमच्या बरोबर मला यायचंय पंढरीला. वारीला घेऊन गेले. महाराजांकडे पाहिल्याबरोबर देवाने खाली मान घातली. भक्तीचं गाठोड आहे. महाराज दर्शन घेऊन बाहेर आले आणि आई साहेब दर्शन करायला गेल्याबरोबर देवाला माहिती आहे यांना आपण बोलू शकतो, ते नाही मागणार, पण घरातले नक्की मागतील. म्हणून आई साहेबांना विचारलं, का हो, कसली चिंता आहे? म्हटले, अरे तुझ्या दर्शनासाठी कोणीतरी येईल का आमच्या घरातून परत? काही काळजी करू नका म्हटले, देणार. दर्शन घेतलं. बाहेर आल्याबरोबर महाराजांनी सांगितलं, विचारलं काय करत होती इतक्या? काय मागितलं देवाला? म्हटले, मी नाही मागितलं, तो मला विचारतोय, तू मला बोललाय, मी मुखी नाहीये, त्यांनी विचारल्यावर मला उत्तर देणं आहे. आपली वारी चालवण्यासाठी मागितलंय. जा परत एकदा सांगून दे, वारीच करणारा भेटला पाहिजे तर दे, नाही तर देऊ नको. काय तुकोबरायांचं घराणं आहे. परत जाऊन आशीर्वाद घेतला देवाचा, तर देवाने 3 वेळा आशीर्वाद दिला, तर साधूच जन्माला आले. तुकोबरायांचे मोठे बंधू संन्यासी झाले, सावजी, जगद्गुरु तुकोबराय आणि कान्होबाराय. काही मागायचं नाही. म्हटले, आमच्या घरामध्ये कधीच काही मागायची पद्धत नाहीये, मी कसा मागू? तुकोबरायाच्या पाठीमागे देव लागलेला आहे. म्हणसी काही मागा हेची दे ग. तू म्हणतोय ना मागा, मागतो. तो देवाला इतका आनंद झाला, काहीतरी चांगलं मागेल असं वाटलं ना. आता आपल्यासारख्याला देव प्रसन्न झाल्यावर आपण म्हणणारच, हे दे ते दे. पण ज्या वेळेस तुकोबराय मागायला लागले, तेव्हा तुकोबरायच्या मुखामधून महाराज पहिला शब्द, हरिदासाचे घरी, हरिदासाचे घरी, हरिदासाचे घरी, हरिदासाचे घरी, हरिदासाचे घरी, काही मागा तुकोबरायच्या मुखामधून शब्द आलेला आहे, हरिदासाची घरी. देवाने कपाळाला हात मारला. कुठं जायचंय? हरिदासाच्या घरी. अरे एवढे अंबानी, टाटा बिर्ला, मोठमोठे मंत्री, यांच्या घरी जायचं ना. ज्यांच्या घरी खायला भेटा ना त्यांच्या घरी. अरे काय मागितलं तुम्ही? आमच्या सारख्याला प्रसन्न झाल्या म्हणलं, आम्ही दे आम्हाला जन्म अंबानीच्या घरी. सोन्याच्या गाड्या आहेत, हजारो मजली बंगले आहेत, कमवायची गरज नाही. अशांच्या घरी जन्म मागितला महाराज. देव म्हटला, अरे काय सांगू तुला, अरे हरिदास का व्हायचंय तुम्हाला? का हरिदासाच्या घरी जायचंय? काय ते हरिदासांकडे? महाराज, दास होणं खूप मोठी गोष्ट आहे. माणसाने मालक व्हावं पण दास होऊ नये. का? सगळं सोसावं लागतं. समाजामध्ये फिरत असताना
दास भूमिका जेव्हा निभवायची आहे घरामध्ये, जसं पत्नी आहे ना, नवऱ्याने बोलावं, मुलांनी बोलावं, सासऱ्यांनी बोलावं, सासूनी शिव्या द्याव्या, शेजारणींनीही द्याव्या, सगळं सोसलं तर ती सून. तसा दास आहे. महाराज, या भक्ती संप्रदायामध्ये सगळ्यात मोठे दास आहेत हनुमंतराय. हनुमानजी सारखा दास कोणी नाही आहे या जगात. दास होण्यासाठी ती पात्रता यावी लागते. कोणालाही कोणी दास करून ठेवत नाही. दास होण्यासाठी खूप मोठं तप लागतं महाराज. स्वामीजींच्या सेवेमध्ये जे महापुरुष आहेत सध्या, यांचं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे म्हणून ते त्यांच्या सेवेमध्ये राहत आहेत. मी पहिल्यांदा श्लोक सांगितला, बहुजन्म समर्जितेनं. सत्संग ममचे ते पुढचा विषय. सत्संग ममचे लभते पुरुषो यदा वै, ते नंतर. पण तिथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं महाराज. साधूचे संगती मनोमार्ग, साधूच्या संगतीत येण्यासाठी सुद्धा महाराज खूप महाराज प्रल्हादजी, ध्रुवजी यांनी पोटातच तप केले साधूकडे जाण्यासाठी. सत्वर उच्चार हरिदास झाल्यानंतर काय होतं सांगू तुम्हाला. उदाहरणार्थ मी आहे, सुभाषजी आहेत, राघवजी आहे, अन्य शिष्यांची नावं मला माहित नाही. तुम्ही साधूची सेवा करताय ना. घरी जर असते तर शाळेत गेले असते, आम्ही 2-4 मित्रांची संगत लागली असती, लग्न केलं असतं, याच्या पलीकडे काय झालं नसतं. पण साधूच्या संगतीत आलोच. हरीच्या दासांचा दास झाल्यामुळे ऋषिकेश, हरिद्वार, वृंदावन, काशी. आमचे स्वामीजी गोल्ड मेडल घेतले बरं का. काशीमध्ये BHU संस्कृत विद्यालय भारतातलं सगळ्यात मोठं स्थान आहे. त्या ठिकाणी जाऊन गोल्ड मेडल आणण्यासाठी हरीचा म्हणजे जे हरीचे दास स्वामीजी आहेत त्यांचे दास झालेत, त्यांनाच ती होतं महाराज. विठ्ठल या परमार्थातल्या डिग्री आहेत. हरिदास साधी डिग्री नाही, हबप म्हणणारे खूप आहेत. आम्ही स्वतःच्या आरत्या करून घेतो, हबप लावून घेतो महाराज. स्वतः कुणी नाही विचारणार. त्याच्यामध्ये पात्रता जर असली तर तुमचा समाज आरती करेल. आमचे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, ज्यांना दगड मारली महाराज लोकांनी, त्या टायमाला ती सोसली म्हणून आज आम्ही पालखीमध्ये मिरवतोय. आणि हे जे चाललंय ते ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे मुळेच चाललंय. त्याला सोसावं लागतं. दास होणं म्हणजे साधं नाही आहे. पांडुरंगाचे दास आहेत, देवाचे दास आहेत ना. तशी भक्ती अशी झाली तर ती प्रगाढ जर झाली, ती जर परिपक्व झाली तर तुमची पालख्यामध्ये मिरवणूक निघेल महाराज. स्वामीजी महाराजांचं आपण जे करताय ना, भगवंताचे दास आहे. तो करायला म्हणतो, अरे काय तू हरिदास हरिदास म्हणतो, काय त्या हरिदासांमध्ये. एकाने तुकोबाराने विचारलं, काय रे त्या हरिदासांमध्ये कसे असतात ते हरिदास. तुकोबारा सांगतात, हरितैसे हरीचे दास, हे नाही तया भय मोह चिंता, म्हणून
हरी राहती उदास हे बळकट कास भक्तीची बळकट कास भक्ती आम्ही स्वतःला आपण म्हणत असतो हरिभक्त परायण लावा बरं का. आम्ही हरिदास आहेत बरं का. हरिदास जे स्वतः म्हणून घेतला ते तर मुळीच हरिदास नाहीत. हरिदासाची व्याख्या सांगू तुम्हाला. हरिदास कोणाला म्हणायचं. वारकरी संप्रदायाचे मोठे व्यक्तिमत्व आहे गोरोबा काका. संपूर्ण चरित्र नाही सांगणार. गोरोबा काकांनी हात तोडले. कशामुळे तोडले काय तुम्ही चरित्र वाचा. देवाला काळजी याने हात तोडलेत. मडकी कशी घडवणार आहे. याचा संसार कसा चालणार आहे. आणि काकांना काळजी की मला टाळी वाजवता येत, मला भजन करता येत नाही. देवाला काळजी याने जर कमावलं नाही, मडकी घडवली नाही तर उपाशी मरल. याला हरिदास म्हणायचं. देव काळजी करतोय म्हटले. ह्याच्या घरी गेल्याशिवाय पर्यायच नाही. आता देवाने महाराज कुंभाराचंच रूप घेतलं. म्हटले याला मडकी घडवता येत नाहीत, आपण जावं. कुंभाराचं रूप घेतलं. निघाले भगवान परमात्मा. पण लक्षात आलं एकटा जाऊन काय उपयोग आहे. बरोबर पाहिजे ना. कोण. गाढव. अरे मडकी घडायला जायचंय म्हटल्यावर माती आणायला काय लागतं. गाढव लागतं. दारात गरुड बसलेला होता. गरुड म्हटला मला नका नेऊ, मला नका नेऊ. चल म्हटले तूच. मनात म्हणायला लागलं आमच्यावरच आता. गरुड म्हणजे गाढव. ग पासून म्हटले दुसरा कशाला व्यंजन आणायचं. गच. गाढवाला करून बरोबर घेतलेलं आहे गरुडाला. पुन्हा म्हटले मी कुंभार आहे, गाढव आहे, पण त्याला हाकणारा, त्याच्या पाठीवर माती भरून देणारा, मी तमडकी घडवणार आहे. देणारी पाहिजे ना. कुंभाराची कोण असती. कुंभारीन. माग 16,108 अशा उभ्या होत्या. सगळ्यांनी पदर घेतले महाराज. आता कोणाला माती भरायची इच्छा आहे. पण आमच्या रुक्मिणी आई साहेब म्हटल्या चला. कुंभारीन झाल्या. परिवार आलेला आहे दारामध्ये. काकांना हाक मारली. ओ काका दार उघडा. म्हटले कोण आहेत. म्हटले आम्ही मोलमजुरी करायची आहे, नोकरी पाहिजे. काकांना वाटलं मला मडकी घडवता येत नाही. माझी इच्छा होती की माझ्याकडे कोणीतरी कामाला यायला पाहिजे. त्याला आपण काही देऊ म्हणजे आपलं घर चालेल. काका त्यांच्या पाया पडायला लागले. म्हटले महाराज अरे तुम्ही देवासारखे आलात. देव मनात म्हटला हा सारखा शब्द कशाला घातला. अरे देवच आलेला आहे, सारखा नाही. आले महाराज. ते व्यवस्थित सगळं सुंदर चालू झाले. गोरोबा काका भजन करतायत. हे मडकी घडायला लागले, मडकी विकायला लागले, मडकी जास्त विकायला लागले. घडवले कोणी. देवाने. काकांच्या कानात येऊन लोक सांगायचे काका अरे तुमच्यापेक्षा खूप सुंदर मडकी घडवतात ही लोक. म्हटले हो 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 चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. ही कीर्ती पसरली आळंदीपर्यंत. ज्ञानोबर आहे. मुक्ताईच्या कानावर गेली की देव राबतोय. मुक्ताई म्हणते ज्ञानोबर आहे आपल्याला पंढरीला जात असताना तेर होऊन जायचं. गोरोबा काकांचं गाव कुठलंय. तेर. तेर. तेर ढोकी. तिथे आल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं ही आळंदीची मंडळी जर आली तर नक्की ओळखणार. आळंदीची मंडळी खूप हुशार. तेव्हापासूनच लक्षात आलं असेल तर पहा. जोग महाराज संस्थेत अति हुशार. विठ्ठल विठ्ठल. भगवंताने विचार केला ही नक्की ओळखणार आहेत. मागच्या दाराने आपलं गबाळ उचला. म्हटले गाढवाला चाला. गेले पळून हे तिघबी. घरात बसले. बोलणं वगैरे झालं. काव म्हटले तुम्ही हात तोडले कसा काय संसार चालणार आहे. म्हटले काका म्हटले अरे हात तोडायला नाही पाहिजे. तुम्ही संसार कसा करणार. संसार नाही व्यवस्थित झाला तर परमार्थ कसा होईल. अहो नाही नाही म्हटले आमच्याकडे आहेत ना, खूप सुंदर काम करतात ते. हे तेच तर पाहायला आलेले आहेत. हाक मारायला लागले तर कुठे दिसत नाहीयेत.
मुक्ताई म्हटले, अरे कसलं काम करत होते? म्हटली, मडकी. मडकी दाखव म्हटली मला. ते मडके मुक्ताईने हातात घेऊन पाहायला लागली तर त्याच्यावर शंख, चक्र, गदा, पद्म उमटलेले आहेत. भगवंताच्या हाताने घडवलेत ना. अरे म्हटले, काका तुझ्या घरामध्ये तो दुसरा कुंभार नव्हता, तो पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी येऊन तुझी सेवा कर. पंढरीच्या पेठे मांडिले दुकान, पंढरीच्या पेठे मांडिले दुकान, झाला विठ्ठल कुंभार रुक्मिणी कुंभारीना, तेर गावी आहे भक्तीचा तो रंग, तेर गावी आहे भक्तीचा तो रंग, गौरवाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग, कुंभाराच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग, गौरवाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग, गौरवाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग. गुरुवाची सेवा करतोय. तुकोबराय सांगतात, दास्य करिया दासाची उनेन साहितयाची, वाढिले ठाईचे भाणे टाकून या धावी. नाटामध्ये सांगतात, अरे दास्य करी या दासाचे. दासाचा दास होण्यासाठी देव येतो, त्याला हरिदास म्हणायचं. हरी तैसी हरीची दास. अरे त्यांना या संसाराची गरज नाही हो. नाही तया भय. भय कशाचं? मृत्यूचं. नाही त्यांना मोह या संसाराचा, नाही त्यांना आस. भक्त ऐसे जाना जे देही उदास, 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 भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेल्याच्या पाशा निवारोधी, गेल्याच्या पाशा नारायण
नारायण याला आस म्हणायचं. भय नाही, चिंता चिंता नाही, आस नाही, भक्त ऐसी जाना, याला हरिदास म्हणायचं. अशा हरिदासांच्या घरी जन्म पाहिजे. अरे म्हटले काय तुमच्याच घराची अवस्था पहा ना. देव जेवायला आला तर दरदरीत पाण्या, माझी रांदियल्या कन्या. अरे मोडक्या त्या बाजावरी वाकडांच्या शेजा. हं? आपल्या घरी 4 पाहुणे आल्यानंतर मला धांदल उडते ना आपली. ज्याच्या घरी देव येतो पण त्या देवाला तुकोबराय शिकवतात. तुकोबरायच्या घरामध्ये बाज होती, बाज. त्याला होते 3च पाय, त्याच्यावर टाकली वाकळ. बर 3 पायाच्या तिकडं नाही बसला देव, जिथं पाय नाही तिथं जाऊन बसला आणि बसला गेला खड्ड्यात. अरे म्हटले देवा तुला बसायचं कळत नाही, एका कोपऱ्याला बसायचं. एवढी अवस्था म्हटली त्या हरिदासांच्या घरी. उग काहीतरी काय त्या हरिदासांच्या घरी विनाकारण हरिदास हरिदास लावलंय, कळत नाही तुम्हाला. मी सांगतोय देतो ना. काय त्या हरिदासाकडे तुकोबराय म्हटले सांगू. वैष्णवा घरी सर्व काय, वैष्णवा घरी जन जन वैष्णवांच्या घरी हरिदासांच्या घरी काय सदा झन झनती टाळ. महाराज श्रीमंत याच्यासाठी नाही व्हायचं. तुमचे टाळ न्यायला चोर नाही यायचे, पण तुमचं घर जर पॉश दिसलं तर मात्र तुमचे टाळ झाल्याशिवाय ते सोडित नाही. ज्यांच्या घरी माल आहे त्यांच्या घरी इड्या लागलेल्या आहेत सध्या. त्यांनी जर टाळ ठेवले असते तर इड्या गेल्या नसत्या. आता त्यांना बिड्याच फुकीत बसावं लागणार आहे. कुठं जाऊन बरं ज्यांना बिड्या नाही फुकायच्या ते शुद्ध व्हायला लागलेत आता जाऊन गंगेत. अरे आमच्या गंगेपेक्षा पवित्र आहेत तुम्ही. अरे काय हे कशाला कमावलं मग. या शेतकऱ्यांचं खाल्लेलं आहे ना भाडव्या हो. रगत पितेऊन फुटून मरताना झाले होते. किती कमवा चुकीच्या मार्गाने कमवलं ना एक ना एक दिवस बाहेर येतच. तू शुद्ध होऊ नाही तिकडे मातीच जा, कुठेही जा, वरती तुला हिशोब द्यावा लागेल. समाजाचा पैसा आहे शेतकऱ्यांचा. काय भाव आहे तुमच्या इकडे सध्या कापसाला? 7,000 तुमच्या बापाने ठेवला होता का रे? हा त्याची बॅग केवढ्याची ती रोज काय तुमच्याकडे 500 रुपये रोज कापूस याचायला. मग तू घालायचाच कुठं? अरे काय खेळ लावलाय. क्षमा मागून बोलतो. मंदिर बांधले चांगली गोष्ट आहे, मंदिराच्या विरोधात नाही आहे. पण हे माय मावले शेतकरी महाराज राबतो यांच्याकडे बघा. किती कोट्यावधी रुपये तुम्ही. एकदा आता गंगेत स्नान केलं, गंगेमध्ये त्या त्रिवेणी संगमात त्यांनी
ज्यांनी त्यांचं नाव सांगायची गरज नाही. एका बुडीसाठी 8 कोटी रुपये खर्च. अरे आमचे लोक कुठेही जाऊन गंगे स्नान करतात, कधी नाही बघत. तेवढ्या भागातलं पाणी वॉटर केलं, ते मिनरल वॉटर केलं त्याचं. किती 8 कोटी रुपये खर्च एकदा गंगेत आंघोळ करायला. हा पैसा शेतकऱ्याचा घेऊन चाललास ना तिथे, काय तुला पुण्य लागणार आहे गंगेत आंघोळ करून? आपला विषय नाही तो, पण शेतकरी आणि वारकरी यांचा तळतळाट घेऊ नका. पुढचं पुढं काय असेल ते होईल. माझा राजकारणाही विषय नाही, तिथं आलं म्हणून बोललो. कमवण्याचा विषय चालला होता आपला. पैसा किती कमवा, पण जर सुनीतीने कमवलं असेल ना तर तुम्ही. आणि शेतकऱ्यांच्या घरी काही नाही महाराज, वारकऱ्यांच्या घरी काही नाही आहे, टाळ आहेत. शेतकरी दमला असला तर एकादशीला भजन करणार, मंदिरात जाणार, त्याला शेतकरी हरिदास म्हणायचं, तो खरा हरिदास आहे. श्रीमंत लोक महाराज आमचे शेतकरी काम करतात, राबतात ना, आरामशीर झोपतात. याच्या घरात उंदीर पळाला तरी उठतो, त्याला वाटतं चोर आले का. भगवान श्री दत्तात्रेयाचा विषय आला भागवतामध्ये. त्यांनी 24 गुरु केले, त्यातला एक गुरु सांगतो तुम्हाला. मधमाशीला गुरु केलं भगवान दत्तात्रेयाने. माझा विषय वाढत चाललाय. मधमाशीला गुरु का बरं? त्या मधमाशीला का गुरु करावं? अरे म्हटले जीवनभर मध गोळा करते का नाही? आणि आपल्यासारखा एखादा जातो, त्याला जाळून धूर करून तो मध घेऊन येतो. तिचं अख्ख्या जीवनाचं कष्ट मातीत जातात, ते मध आपण खातो. जास्त कमवाल तर एखाद दिवशी असं ठोकून घेऊन जाते, तुम्हालाही नाही आणि पोटालाही नाही, दुसरेच घेऊन जातात. म्हणून जास्त नाही, आणि पोटापुरतच कमवावं माणसाने. तुमचे पोरं काय आंधळे पांगडे जन्माला आलेत का? कमवणार नाहीत का? पोरासाठी कमवायचं, नातासाठी कमवायचं, त्याच्या पोरासाठी कमवायचं. मग हे म्हणणे आमच्या बापाची इस्टेट काय कमी नाही, प्या दारू, पडा गाठारीत. बापाचं असलं तर असं होतं बरं का. जो स्वतः कष्टाने कमवतो तो नाही दारू पिणार. उत्तम कमवा, कमी कमवा, जास्त कमवलं. पोरांना संस्कार कमवायला शिका पैशापेक्षा. चांगलं शिकवलं, चांगले संस्कार केले, चांगली नोकरी लागेल, थोडासा परमार्थ करावा, संसार करावा, उत्तम जगावं. जास्त कमवलं व्यसन वाईट लागतात. भरपूर पैसा आहे, काय गरज आहे? म्हणून आपले शेतकरीच चांगले आहे, वारकरीच चांगले आहे. जास्त मोठं होण्याची ही काय सगळी श्रीमंत लोक आहेत का? शेतातच काम करणारी आहेत. पण या ठिकाणी येऊन तुम्ही महिन्याला 1000 रुपये कमवत असेल तर 100 रुपये तरी इथं दिले असते. हे मोठी माणसं आहेत सगळे, हे हरिदास आहेत. मग तुकोबाराय म्हणतात, जे भगवंताचं भजन करणार आहे, ज्यांच्या घरामध्ये टाळ वाजतो, अशांच्या घरी मला जन्म दे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. पुढचा विषय मी लांबवणार नाही. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, तुका म्हणे अंगी शक्ती देनाची रंगी.
म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठोबा माझी. विठोबा रखो माये मी नाही पुढचे अभंग चरण वगैरे करणार, थोडस याच्यावरच आणखी बोले. हरिदास का भक्त व्हायचंय, का दास व्हायचंय? हनुमंत बाबांकडे पाहून पुन्हा मला आणखी एक विचार आला की माणसाला श्रीमंती हवी आहे. हनुमानजीला विचारलं क्यों? अरे वो लंकापति जो है ना विभीषण, रावण के बाद विभीषण बना, उसको पद मिला. त्या विभीषणाला पद भेटलं, सुग्रीवाला पद भेटलं. सुग्रीव को पद मिला, विभीषण को पद मिला, आपको क्या मिला? लंकापती म्हटल्यानंतर किती संपत्ती आहे, किष्किंध्याचा राजा म्हटल्यावर किती संपत्ती आहे. एवढ्या मोठ्या संपत्तीचं पद भेटलं. पद हे फक्त आपल्या भागात 5 वर्ष पदावून गेला, कोणी विचारत नाही. पण म्हटले मेरे पास तो 2 पद है, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर. अरे मेरे को मुझे भगवान राम के दो पद मिले हैं. ऐसे पदों की मुझे जरूरत नहीं है. हनुमान जी ने राम जी के पद अपने हृदय में धरे. तर भगवंताचे पद चरण आपल्याकडे असले ना, दुसऱ्या पदाची गरज नाही. रामप्रभूंच्या चरणापेक्षा, त्यांच्या पदापेक्षा दुसरं कुठलंही मोठं पद नाही. म्हणून आम्हाला पंढरीनाथाचे चरण आवडतात, रामप्रभूंचे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे चरण आवडतात. दुसरं गरज नाही, दुसऱ्या पदाची गरज नाही आहे वारकऱ्यांना. आणि जशी जशी या वारकरी संप्रदायामध्ये लहानपणामध्ये कोणी विचारत नाही, पण जसं जसं वय वाढेल ना, तसं तर समाज पाहत असतो. या परमार्थातलं पद म्हणजे आज या भागातले स्वामीजी आहे. या परमार्थातलं पद म्हणजे या भागामध्ये स्वामीजी आहे. सुख घडे वाढो लागे, सुख घडे वाढो लागे, सुख घडे वाढो लागे, सुख घडे वाढो लागे. मग राम नाम उपसे आवडी, सुख घडे वाढो लागे, सुख घडे वाढो लागे. राम नाम उपसे आवडी, सुख घडे वाढो लागे, सुख घडे वाढो लागे. परमार्थामध्ये जितकं तुमचं भजन असेल त्याप्रमाणे तुमचं पद वाढतं, सुख वाढतं. हा परमात्मा असा आहे, कधी कोणाला दुःख देत नाही महाराज. काही माणसं या संसारामध्ये कंटाळले ना, काही संकट आलं मध्ये, काय देवा आम्ही काय पाप केलंय आमच्यावर संकट येत आहे. अरे तो संकट कोणालाच देत नाही, तू संकटात देवाला बस, सुखच देणार आहे. कुंती मातेला जेव्हा भगवान परमात्मा द्वारकेला निघाले, किंवा जेव्हा 5 पोरं राजे झाले, युधिष्ठिर महाराज राजा झालेला आहे, या चक्रवर्ती सम्राट झालेला आहे या पृथ्वीवरती, आणि भगवान निघाले, कौरव संपले. देव निघाल्याबरोबर त्यांना वाटे लावायला महाराज कुंती मैया आली, 5 पांडव आले, सगळे आले. आणि जेव्हा भगवान रथात बसणार आहेत, इतक्या वेळामध्ये कुंती मैया भगवंताच्या चरणाला हात लावते. कुंती मैया ही भगवंताची आत्या आहे. भगवान म्हटले, अरे अरे आत्या, तू ये क्या कर रही है बुआ?
ये क्या कर रही है? का माझ्या अरे म्हटले तू देव आहेस, मला माहिती आहे, सांगू नको मला. भगवंताला वाटलं आज काहीतरी बिघडलेलं आहे. पर तुझी काय इच्छा आहे? म्हटले मला तुला मागायचं आहे. जी कुंती आपल्या पोरांवरती कितीही संकट आले तरी काही मागितलं नाही. आज राजा झालाय मुलगा ना आज मागते. मागायचंय म्हटली मला. देवाला बरं वाटलं. माग म्हटले काय मागायचं तुला? म्हटली मला दुःख दे. काय म्हणती कुंती मैया? अरे सुख आलेलं आहे, राजा झालाय मुलगा, दुःख मागते. अरे म्हटले आत्या तुला कळतंय का तू काय मागते? मी कोण आहे? जो आनंद आनंद सिंधू सुख रासी आनंद द्वय नित्य निरामय जो आनंद आनंद. अरे भगवान परमात्मा कसा आहे? आनंद सुखरूप ऐसा तुझा कोणी? माझ्या पांडुरंगावा. तो सुखरूप आहे, तो दुःख देईल कसा? आनंदाचा सिंधू तुलसीदासजी वर्णन करतात त्याच्याकडे. तो कसा दुःख देईल? अरे म्हटले तुझ्या जीवनामध्ये इतकं दुःख आलं आणि तू दुःखच मागते. आता सुख आलेलं आहे. अरे म्हटले सुख आलं की तू चालला ना द्वारकेला. दुःख होतं तिथपर्यंत आमच्यातच राहत होता ना. आमच्या बरोबर जंगलात येऊन राहिलास ना. त्या लाक्षागृहामध्ये आलास ना. तू होता म्हणून आम्ही वाचलोय. म्हणून दुःख पाहिजे, तू आमच्या बरोबर असतो. सुख आलं की आम्ही लगेच झिंगाट गाणं लावू. माणसाकडे पैसा आला की लगेच उड्या मारतात. दुःख आलं की देवाला दोष देतात. देवाला दोष देऊ नका, भक्ती करा, दुःख येणार नाही. भगवान परमात्म्याने द्वारकेला जायचंच थांबवलं आणि पुन्हा तिथेच थांबले. पुढचा कथाभाग आपण कथा श्रवण केलेला असेल. म्हणून महाराज संतांच्या संगतीत राहा, हरिदासांच्या संगतीत राहा. मागणं मागायचंय ना देवाला, हरिदासांच्या घरी जन्माला घाल. संत संगती जय चरण सेवा जेणे हा तुझा विसर न पडावा. आशी भाव माझी आशीवा पूर्वी देवा मनोरथ. जय चरण सेवा जेणे तुझा हा विसर न पडावा. आशी भाव माझी आशीवा पूर्वी देवा एवढंच मागणं करावं आणि सर्वांच्या सुखाची कामना करत जावी माणसाने. रोज संध्याकाळी झोपताना म्हणावं शेजाऱ्याचं कल्याण हो, माझ्या भावाला मोठी नोकरी लागो. सक्का भाऊ पक्का वैरी आहे सध्या. ते गुरु भाऊ असो नाही तर सक्का भाऊ असो नाही तर सावत्र भाऊ असो. भाऊ भावात लय कधीच वाटत नाही आपल्या भावाचं चांगलं व्हावं. महाराज काय ज्ञानोबरायला दगड आणली तरी ज्ञानोबराय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो. अरे जे खळ आहेत, जे दुष्ट आहेत त्यांचं कल्याण हो म्हणणारे ज्ञानोबराय. त्या संप्रदायात आपण आहेत. प्रार्थना करावी. तुम्ही जर रोज प्रार्थना केली ना सगळ्यांचं कल्याण हो, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं कल्याण होईल. फक्त मनामध्ये आणा की सगळ्यांचं कल्याण हो. महाराज वेदामध्ये लिहिलंय सर्वे वै सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयः सर्वे भद्रान पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत् किंबहुना सर्व सुखी. ज्ञानोबरांची मागणी आहे, ही मागणी करा. सगळे सुखी हो, सर्वांचं कल्याण हो. अशा प्रकारे आपल्या सर्वांचं कल्याण हो हीच कामना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर एकदा 2 मिनिटं सर्वांनी ज्ञानोबरायचा जप